जेव्हा इडवर घेतला फक्त हे ब्रेक चेक करत होतो. एक साईडला कमी आहे त्यात 15. पेप्सी आहे. तुम्ही आम्हाला बहुत सांगितला. तो केस आहे हे आप लोग. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपल्या घरामागच्या प्लॉटमध्ये ड्रिप पसरवायचं आहे, त्याच्यामुळे आता आपल्या शेडमधून ड्रिप काढायचं आहे. मोठ्या चुलत्यांचं घेतोय तर बघू. बात कुछ समज ना आए. बौद्धमध्ये सांगितलं ना. आता हे आपण मोकळे नळे आहे. अजून आपले टॉपलिंग इकडेचे. बात कुछ समज ना आए. पसरवायचं काम आजपासून सुरू. लागवड का वगैरे त्यांनाच माहिती आहे. पडा थोडा लांड्याच्या वर राहिला. इथून 15 फूट लांडी पडते, कारण की त्यांची अर्धी साईड होती ती. बात कुछ समज न पाई. तिकडे तेच वावर लांडा आहे, तर इकडे बघा ती नळी मोठी आहे, ही छोटी आहे, ही छोटी आहे, ही मोठी आली, ही मोठी आली. फक्त इकडे लांडा पडतोय. आवरा पटापटा. एक ठेवून दिलं तिकडे जोडायला, त्याला जॉईंटर लागल. हे उचका तिकडे फेकड आहे. मला तर असं वाटतं बाबा या ना सगळ्या बारीकल्याची, या बारीकल्या आता बघायला लागला तर कसं काय पुढं काय. यो बाबा लगेच पाहिजे ना पुढलं काम. जॉईंटर घेऊन या, कुबोटा घेऊन या, मॅस्टिक घेऊन या, हे घेऊन या. थांबा चालूच राहतं असं काम राहतं. पहिल्या मोबाईलही धरायला लागत. मोठ्याला सगळ्या 15 फूट 15 फूट. एक साईडला कमी आहे त्यात 15-20 फूट. पेप्सी इन लाईन नाही ना, तू पेप्सी बोलले ना. बोधामध्ये तू कोण सांगितलं? बोधामध्ये तर तुम्हीच बोलले. पेप्सी आहे नाही, इनलाईन आहे ना. इनलाईन ते कोणाचं विचारायला लागेल तिकडे, ते याच्यावर ठेवली तिकडे पासावर. तुम्ही आम्हाला बहुत सांगितला. हा या मग तो बाबाच्या माझ्याकडे कपड्यात गोट्या आल्या होत्या. गेडी काय बोंबलं तर ब्राईटनेस फुल करा ना. एवढा कमी करून ठेवत्या काय. हे बाबर आता दिसत बाबर. हे बात कुछ समज ना पाई असं राहतं. पाहिलं ना, बोलले खायला लागत कधी कधी. पेप्सी आहे म्हणा. हा आणि आता इनलाईन. हा इनलाईन पेप्सी बोलले. आता पेप्सी राहतं. ड्रिप सांगितलं असतं ना. हा समज आता पेप्सी. आता तुम्ही सांगा हे काय सांगा. पेप्सी का नाही. ड्रिपची नळी कुठे? ही ड्रिपची नळी पहा. ही ड्रिपची नळी. हिच्यात 19-20चा फरक आहे बघा. किती 19-20चा फरक आहे. किती चपटा आहे ये बघा. हे बघा असं राहतं. काय थांबा 1 मिनिट. काला 2 मिनिट थांबा, ते फोन करते. काय म्हणते पहा. विषय कसा आहे माहिती का, आता सांगतो तुम्हाला. जोधपुरी ना हा ब्रँडेड आहे, आणि मी ऑनलाईन पण चेक केलं आहे. काय हां ते बापून आता ऑनलाईन चेक केलं तर ऑनलाईन जातं 9-9:30 जातं. मग माझ्याकडे ना मावशीचा मुलगा आहे ना, त्याच्या लग्नाचा कोट आहे. त्याच्यावरती टी-शर्ट नाही तर मग एक फुल व्हाईट शर्ट बघतो, नाही तर रेड शर्ट कोणतं तरी एक बघायला लागेल. मग तोच एखादा ॲडजस्ट करायला लागेल. कारण कसं माहिती का, एकदाच घालायचं आपल्याला. एकच दिवसात शो आहे. आपण ते कसं 3 पीस घेतला, हे घेतलं ते म्हण काय गोळा करा परत नेऊन ठेवा. मग आता काय करायचं.
अण्णांनी मला फोन केला, त्यांची रेकॉर्डिंग चेक करा तुम्ही आले का. मला म्हण भोदामध्ये नळ्या आहे, भोदामध्ये नळ्या आहे, हां त्या घेऊन या. आणि एक नळी आतरून बघा, पसरून बघा किती काय. खरा गोळा काय बरोबर. मामाने काय केलं, ही एक नळ्या गोळा केल्या आणि माझ्या वाट्याला ही बाई नळी आली. ही बाई ही काय आहे बघा, तिकडे यांगलाला बांधलेली, ही अँगलला नळी ना, ही अँगलला नळी बांधलेली. आता बाबाने बरोबर माझ्यासोबत गद्दारी केली. बाबाला गद्दारीचा तुम्हाला तुम्ही थांबा आता, तुम्हाला गद्दार करीचे तुम हमारे से ये बा बरोबर. हम स्कूल चले, हम स्कूल चले. पहिला आता परत घेऊन चाललो घरी. परत बोधामध्ये आवरून ठेवायचा, बोध वरती ठेवून द्यायचा. प्लस फेल झाला त्याचा, चालतच नाही, मी काय करणार. प्लस फेल झाला, त्याचं किट साफ करावं लागलं. गावात गेलो होतो, तिच्यावर काटा टोचला. गावात गेलो होतो असंच थोडंसं काम होतं, त्या निवंतीत गेलो तर गाडी टायर पंक्चर झालं, पंक्चर काढलं. आता इकडे पेरूमध्ये बघायचं आता याला लिमिटोड आहे का गठुळ्या. लिमिटोड त्याला गाठी येईल बघा. अमर झाड इकडे खाणं सोडत चाललंय. इसका नाम आहे रेड डायमंड, याचं नाव आहे ना रेड डायमंड आहे. हा पेरू आहे, तुम्हाला पेरू माहीत असेल ना. नाही मी सांगतो पेरू. हा माझं ऐकलं तर पेरू राहील, तुम्ही जर बोलले तर आंबा राहील, चिक्कू राहील. मजा करतोय काय रे सुरू. ये मेरा सफर, मैं पूरा दिन धूप में रहता हूँ. इकडे यायचं ना थोडंसं 12 वाजले भाई आहे ना. इकडे नळी जोडायची सोय होती, थोडं 12 वाजले याचे नळी जोडायची सोय नाही तिकडे, मग त्याची 12 वाजले. हा अर्धा कॉक आहे तिकडे लावली, फुल कॉक त्याच्यामुळं. इकडे बघा ट्रॉलीची उभा का जोडली, हे पप्पाचे का पप्पा आमचे असं करायचं. हे सर येतं हा मरिया. सो आता खाणं सोडत झालेलं आहे आणि आता ट्रॅक्टर व्यवस्थित रस्त्यावर केलं आहे. पण या नळ्या गुतेल होत्या तर त्या नळ्या काढीत होतो. म्हटलं तुम्हाला दाखवा नळ्या बरोबर गुतेल. काही नाही, ते थोडं ठेवले. आता काय त्याचं खाणं नाही, फक्त घरी गेला का पिस्टन साफ करायला लागेल. कारण की बघा याच्यात खाणं आहे बघा, हे 24 आणि स्लरी ही. मग आता ही घरी गेलं काय रिटर्न चालू करून सगळं खाणं पिस्टन तो सगळं साफ होऊन जाईल. मग कसं म्हणजे त्याच्यामुळे शारबीर परत होणार नाही. मग ते वायसर चेंज करा, हे करा ते करा, अमुक तमुक करा. पण ते बाबा तिकडे मोटर पण करत झाले. आता इकडे झालं आपलं सगळं खाणं. हे ते ब्रेक टाईट करून व्यवस्थित, कारण की कसं आहे दोन्ही ना आता एक समान लागत आहे, म्हणजे दोन्ही एक साथ लागते. आता पहिले एक लागला का तो दुसरं चालतच राहायचा. मग आता एकदम परफेक्टली केलं आहे. बसल्या उद्योग करून टाकले इडली फक्त इडून थोडंसं मग जेव्हा इडवर घेतला फक्त हे ब्रेक चेक करत होतो, झटकेने ते निघून आलं डायरेक्ट बरं जोरात नाही, जोरामध्ये झालं नाही तर डायरेक्ट हे बा हा कॉक इडे तुटला असतं, हा जॉईंट तुटला असता, परत आहे प्रेशरचं हे तुटलं असतं, सगळं तुटलं असतं, नळ्या वेळा सगळं तुटलं असतं माहिती का. बरं थोडक्यात झालं आहे, हळूच झालं जागी इडून फक्त एवढंच पुढं गेला. आता परत ट्रॉली जोडायची आहे. आता ब्लोअर सोडायचं आहे. ब्लोअर सोडताना तुम्ही बघा आता, पण मोबाईल नको पडायला फक्त.
देखा ऐसा छोड़ना पड़ता है. केवढं हसू आलं. कसं आलं गाठरात बाबांनी डायरेक्ट ट्रॉली सोडून द्यायला यावा. त्याचं हुक सुद्धा दिसत नाही कुठे. वेळ किती उच्चपती करून ठेवले पहिले. ट्रॅक्टर पुढं घे मागं घे खटाखटा गेअर टाक तसं करून मानलंय मागं. आता बोल दिसतंय हे बघा ते हे दिसतंय ट्रॅक्टरचं डांबर. हे काय पापडी का? पापडी नाही ते क्लाउड आहे ती. हे आणलेलं आहे आपण पेरूसाठी. सगळ्या पेरूसाठी आपल्या या. परत एकदा सकाळी ज्या आपण ड्रिपच्या नळ्या सकाळी आपण आत्रत होतो ना ते तिकडे नेऊन ठेवलं. पप्पा बोलले परत घेऊन काय बडा आलो दीदीला घेऊन थांबा. हा मग आता करा मग काय आता आलो दीदीला घेऊन. परत टाकायचं काम चालू आहे. डायरेक्ट भोतच घेऊन येईल इकडे. आणि त्या जोडी त्या जोडी ते यो 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 ठाकुर है फिर से काम चालू बोध. इधर चला मैं तिकडून तिकडे तिकडून इकडं तिकडून तिकडं तिकडून इकडं यो वरून सो आता फायनली झालेलं आहे इकडं. आता जिडं कमी पडलेलं आहे ना त्या लावायचं आहे. आणि आता आलेलो आहे घरामध्ये जॉईंटर आणि इडच असेल ते घरात तर नसलच. नाही इड नाही घरामध्ये. आत्ता लक्षात आलं का जॉईंटर मी ना नेऊन दिलेले. आता इड जेवढे असतील तेवढे बघायला लागेल. इड आहे एक हा 2 आहे ठेवलेली. हा मेन जॉईंटर आहे. हां याचं नाव मला नाही माहिती अजून काय आहे. त्याला ठेवायला लागेल छोटा जॉईंटर. एक मोठा जॉईंटर एक छोटा जॉईंटर. आता आहे ना सगळ्या ड्रिपच्या नळ्या पसरून झालेल्या आहे इकडं बघू शकता. आणि आता आपण ज्या मळ्यातून आहे ना मी ना ऊसाच्या बांड्या आणल्या त्या ना ते बघा या इकडं मकाईच्या टांगून लावायचं आहे. म्हणजे आता एक मेंबर अजून एक वाढतो आहे कारण की हिचीच बहीण आहे ती आणायला चालू आहे. आता नाही तर उद्या. आता मी पप्पाला विचारलं आहे पण आता बाबा उद्या नाही ना तर बघू केव्हा आणायचं केव्हा नाही. आता एवढी जागा आहे ना ही एवढी पडलेली मग त्याच्यात लावून देतो. बाकीचं लागेल त्यामुळे तुला अजून भांडं आणता येईल त्याचं काही एवढं विशेष नाही. आता इकडे लावून देतो. अर्ध्या तासाच्या मेहनतीने लावलेलं आहे. आणि माती इकडून आपण घेतली इकडून इकडून तिकडून झाडं लावून चांगलाच दम निघाला आहे माझं पण. कारण खाली ना थोडं कडक लागलं. वरती नरम होतं पण खाली कडक लागलं. आता चाललो घरी परत. आंब्याचा सीझन संपला तरी आंबे 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 घेतले आता आंबे. हा एक आंबा हा एक आंबा. आता डंबा आता ना आंबा खातो आणि ब्लॉग एडिटला लावून देतो. म्हणजे नॉर्मल एडिट करून घेतो मग नंतर राहील तेवढं राहील. सो आता हे बघा काय गडबड झाली. आता चांदू इकडेच बघा ती कंपनी कशी दिसते. आता ही हाय 1x मध्ये 0.5 मध्ये कसं दिसतो बघा. आता हा 0.5 आणि हा 0.5 मध्ये 1x मध्ये पण नाही होते. ठीक आहे चालेल. आजचा पावसाचं वातावरण तर काय बहुतेक नाही. काल तर होतं फुल ढगाळ वातावरण होतं. माझं आपण केलेलं आहे या सगळ्या प्लॉटची नळ्या पसरणी केली. मग आता उद्या जायचं आहे मला परत कोट आणि 3 पीस ते बघायला असंच काहीतरी. आता बघू काय काय भेटतं काय नाही. नेमकं आहे ना जोधपूर आहे ना त्याला डिमांड जास्त आहे. त्याचा पीस खूप महाग जातो. मग आता मला एक ठिकाणी जोधपूरचा पत्ता लागला आहे. तिथं आहे थोडं कम रेंजमध्ये आहे पण मला तोच घ्यायचा आहे. का माहिती का तो प्रीमियम लुक आहे त्याच्यावाला त्याच्यामुळे मला तो घ्यायचा आहे.
ठीक आहे चला आज बघू आजचा आपण नळ्या बसवलेला आहे आणि सगळं झालेलं आहे आपल्या तिकडूनचं. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय 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 बाय.